व्हिडिओ बनवून बनवून मेकअप करून करून थकले. हाय हॅलो नमस्कार. मराठी मॉम इन साऊथ इंडिया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि हा आहे गावदेव आणि लग्नाचा व्हिडिओ. तर इथे सकाळ सकाळी सगळेजण आम्ही जेवत होतो आणि कालच आत्या वगैरे आलेल्या, आत्या त्यांची सून. तर इथे जे गिफ्ट आणलंय ते द्यायचं काम चालू होतं आणि मी मस्त व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली. तर ह्या माझ्या आत्या आहेत आणि आज आहे गावातलं गावदेव आणि त्यानंतर लग्नाचा पण व्हिडिओ तुम्हाला याच व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. जसं की तुम्ही काल पाहिलं आम्ही जरंडीला गावदेवाला गेलेलो, त्यानंतर आज आहे मेन शेटपायातलं गावदेव. तर या आम्ही तिघी आणि पप्पांचा आशीर्वाद घेऊन गावदेवाला सुरुवात झाली. तर हे आमच्या इथलं गावातलं गावदेव बघा. तुमच्याकडे कसं ओके. तर आता आम्ही आलोय जोगेश्वरी मंदिरात. इथे बघू शकता तुम्ही दत्तगुरू, गणपती बाप्पा, जोगेश्वरी, त्यानंतर पांडुरंगाचं आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं आहे, श्रीरामांचं आहे. सॉरी एखादं चुकून राहिलं तर इथं आम्ही करवली चेंज केली. तिला म्हटलं ताट पकड, मग मी इथं सगळ्यांचा व्हिडिओ बनवत होते, म्हणजे गावदेवाचा थोडाफार. नाहीतर म्हटलं ब्लॉगमध्ये एक पण माझ्याकडे व्हिडिओ येणार नाही. आणि ही पण माझी बहीण आहे. तर कोरवल्या भरपूर होत्या, त्यामुळं काय खूप जास्त मज्जा आली खरं लग्नात. आता लग्न सराई चालू झाल्यामुळे ना खूप जास्त गावदेव होते. तर आता पाठोपाठ एक गावदेव येतच होतं. आणि जोगेश्वरी मंदिरामध्ये आता खूप सारं चेंज झालेलं आहे. पहिलं लहानपणी इकडे गरबा वगैरे घ्यायला आम्ही यायचो. आता इकडे सत्संग वगैरे काही खूप मोठे काय काय फंक्शन पण असतात. आणि आता आमचा गावदेव आलेला आहे आमच्या वाड्याजवळ. अशा प्रकारे हे गावदेव सोहळा पूर्ण झाला आणि घरापुढे येऊन थोडा वेळ सगळ्यांनी डान्स केला, खूप एन्जॉय केलं. गावदेव झालं, जेंट्स लोक जिकडं तिकडं गेले की आमचा महिलांचा कार्यक्रम चालू झाला. आम्ही पिंकीच्या लग्नात पण खूप जास्त एन्जॉय केलेलं. आणि आता आमच्या इकडं स्टेप ठरत होते की डान्स कोणतं सॉन्ग लावायचं, कोणत्या स्टेप. आणि इकडं मस्त सगळेजण डान्ससाठी एवढे एक्सायटेड होते की अरे पटापटा सगळेजण गोळा व्हा. आणि सगळेजण वाड्यातल्या बायका, आम्ही सगळ्या बहिणी. आणि इथं बघू शकता किती करवले तर आमचा सगळ्यांचा डान्सचा कार्यक्रम चालू झाला. तर इथं सॉन्गमुळे कॉपीराईट येऊ शकतो. तर तुम्ही डान्सवरनं समजलंच असाल की कोणतं सॉन्ग आहे हे. तर हा आजचा खास दिवस लग्न सोहळ्याचा. तर पहिल्यांदा साखरपुडा आहे लवकर, त्यानंतर हळदी आणि लग्न. तर हळदीसाठीच आम्ही असं तयार होऊन घरूनच निघालो, कारण नंतर आवराय भेटणार नाही. तर मम्मीचं आणि माझं साडी आणि आमचा लुक बघू शकता. मी तर सकाळी 7 वाजता मेकअप करून बसले. लिटरली नेहमी म्हणतात तू उशीर करते. 7 वाजता आवरून बसले आणि 9ला निघालो होतो आम्ही. आणि इथं सिरियस कन्व्हर्सेशन चालू आहे, त्यामुळे पिंकीचा चेहरा बघू शकता. तर मी स्नेहा आणि पिंकी निघालो या गाडीतून नवरदेवासोबत. आणि बाकी सगळे अजून बाकीच्या गाडीतून मागून येत आहेत. तर आता आम्ही हॉलवरती आलेलो आहोत आणि हा लग्नाचा हॉल आहे. अशा प्रकारे डेकोरेशन आहे. त्यानंतर नवरदेवासोबत अशी आमची एंट्री झाली आणि बाकी अजून करवल्या होत्या त्या पाठीमागून गाडीतून येत होत्या. आम्ही तिघीच पुढे आलेलो. त्यानंतर जो भेटीगाठीचा कार्यक्रम असतो तो पण छानपणे पार पडला आणि लगेचच साखरपुडा होता. तर खूप छान असा साखरपुडा झाला आणि दोघेही खूप छान दिसत होते इथं. आणि हे माझे मामा मामी आहेत. छान असा साखरपुडा झाला, लगेच हळदी पण होत्या. आणि
अशा प्रकारे हळदीचा कार्यक्रम पण सुरू झाला लगेचच, विधी वगैरे सगळ्या. आणि आम्ही तर खूप जास्त हळद खेळलो. हे नवरीचे आई वडील आहेत आणि आमच्या इथं व्हिडिओच नाही आहे. आम्ही तर इतका हळद खेळलोय ना प्रमाणाच्या बाहेर. आणि खूप छान असं हळदीला जाम मजा आली खरं तर. त्यानंतर लगेचच लग्नाचा पण कार्यक्रम आहे, त्यामुळे आवरावर आमचं मेकअपला वगैरे आम्ही गेलो. तर हे जे गावाकडे लग्न असतं तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे लग्न असतं गावाकडे. पारण्याचा कार्यक्रम झाला आणि फायनली हे दोघे विवाह बंधनात अडकलेले आहेत. मला फक्त इथं असं ना पप्पांची खूप जास्त आठवण येते की हा क्षण बघायला पप्पा पाहिजे होते. पप्पा फक्त माझ्याच लग्नात होते, त्यांनी तेच पाहिलं आणि ते खूप जास्त खुश होते माझं लग्न झाल्यावर. आणि आता पप्पा पाहतच असतील, त्यांच्या ब्लेसिंग तर आहेतच सोबत, पण खूप जास्त समोर बघ, समोर बघ. अजून तिकडे विधी चालूच आहेत सप्तपदीच्या वगैरे. तर मी आले पुढं का तर नवऱ्या नवरीचं एंट्री करायची आहे, डेकोरेशन करायचं आहे. यार करवलीला किती कामं लावतील. तर इथं पुढं आम्ही आलोय आणि इकडं आत्या मामी वगैरे सगळ्यांना बसवलंय, फुलं वगैरे व्यवस्थित करून द्या म्हणून. तर आम्ही जेवढे जण पुढे आलेलो ना, आम्ही सगळ्या करवल्या, म्हणजे माझ्या मामाच्या मुली ते सगळ्यांनी मदत केली. जास्त फुलं नव्हती, जेवढी होती त्यातच आम्ही डेकोरेशन केलेलं. कारण सांगायचं होतं बाहेर डेकोरेशनला, पण नंतर म्हटले राहू दे तुम्हीच करा, एवढ्या पोरी तर आहेत. मग आम्हीच हे असं घरगुती डेकोरेशन फ्लावर डेकोरेशन म्हणजे एंट्रीचं डेकोरेशन केलं. तर इकडे मी, वहिनी वगैरे आहोत, स्नेहा, प्रियंका आणि बारक्या सगळ्या मुलींनी सगळ्यांनी खूप जास्त हेल्प केली आणि थँक्यू सो मच. हो हो, सगळे येणार आहेत ब्लॉगमध्ये. मेहनतीचं फळ. आणि इकडं असं काही आहे. इथून पूर्ण फुलाचं डेकोरेशन घेतले आणि रांगोळी. तर फायनली नवरा नवरीची एंट्री झालेली आहे. छोटा और पूजा दीदी. संसार करा, असाच आशीर्वाद राहू द्या बहिणा ना की विजू. वाटा मागा येऊन मी झालं. तो थक गए. व्हिडिओ बनवून मेकअप करून थक गए. तर इथे सगळेजण चिडवायला लागलेत, उखाणा घ्या. आणि मस्ती मजाक चालू आहे सगळ्यांचा. नवऱ्या नवरीची घरात एंट्री चालू आहे. इथं विषय असा आहे की माझ्या या समोर मामी आहेत, त्यांचं नाव पण सुवर्ण आहे आणि नवरीचं नाव पण सुवर्ण आहे. त्यामुळे विजू मामीला एकतर खूप जास्त चिडवत असतोय आणि त्यांची हसी मजाक इतकी जास्त चालू असते ना, जोक्स वगैरे. आणि तो उखाणा मुद्दाम मामींना बघून मोठ्याने घेत होता, त्यामुळे सगळेजण जास्त हसत होते. त्यानंतर जो एंट्रीचा कार्यक्रम असतो, गाणी वगैरे, ते सगळं झालं. आणि फायनली आमच्या शिंदे घराच्या सुनेची, आमच्या या घरच्या लक्ष्मीची अशा प्रकारे एंट्री झालेली आहे.
कॅमेराच बघा पहिला. त्यानंतर इथं फोटो सेशन झालं, फॅमिलीज फोटो झाले आणि खूप सारे फोटोज होते, पण माझ्याकडे जे अवेलेबल होते तेच इथे मी फक्त पोस्ट केलेत. त्यानंतर सगळेजण खूप जास्त कंटाळलेले, त्यामुळे जेवायला बसलेले. आणि जसं मी नेहमी सांगत असते, आमची ही पंगत ठरलेली असते आणि मोजूनवरचे 4-5 घरं तर ठरलेली असतात. नॉर्मल असं पण कोणाला जॉब लागू दे, कोणाचा बर्थडे असू दे, कोणी माहेरला आलंय म्हटलं तरी पार्टी असली ना, आमची 4-5 घरांची पार्टी ठरलेली असते आणि सगळे 4-5 घरं आहे ना, आम्ही एवढं सगळं मिळून करत असतो. गावाकडचं हे सुख ना कुठंच मिळत नाही. आणि इथे ना मी दाजीचा मुद्दाम व्हिडिओ करत होते, त्याला अजिबात आवडत नाही व्हिडिओ आणि फोटो काढायला, आणि मी जास्त चिडवत होते आणि म्हटलं आता ह्या व्लॉगमध्ये मी टाकणारच आहे. अशी आमची मज्जा चाललेली. माझ्यासाठी माहेर म्हटलं तर असं नाही आहे की आमचंच घर आलं काही. आमच्या इथं गेलो की मुली कुठल्या पण मुली माहेरला आल्या ना, आमच्या या 3-4 घरात सारखं असतं. कधी आली काय आली, खायला प्यायला खूप सगळ्यांचा लाड होत असतो. आणि कोणताही फंक्शन असलं का सगळे मिळून फंक्शन म्हणजे एकमेकाला मदत करून सगळं करत असतात. आणि गावाकडे कोण मुंबईला जॉबला आहे, कोण कुठे आहे, पण एकत्र असले ना असं फंक्शनला सगळे एकत्र जेवतात, एन्जॉय करत असतात आणि खूप हसी मजाक चालू असतो. अक्षरशः माझा घसा बसलेला हसून हसून. आणि इथे आमचं तेच चालू होतं. तर हा व्हिडिओ मला कसा वाटला नक्की सांगा. गावाकडचं लग्न, गावाकडची ही लाईफ कशी वाटली मला नक्की सांगा. नेक्स्ट नंतरचे जे पूजा वगैरे आहेत त्याचा मी व्हिडिओ पोस्ट करणारच आहे. तर इथं आमची हसी मजाक करत जेवण चाललेलं. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.